उर्वी इंटेरियर्स डिसेंबर 2016 पासून सुरू झालेला हा व्यवसाय आज वटवृक्षामध्ये बहरलेला आहे। मूळ साताऱ्यामधील कुळकजाई या गावातील असणारे सागर मोरे, त्यांचे वडील नोकरीनिमित्ताने पुण्यामध्ये आले आणि इथेच स्थायिक झाले। त्यांचे वडील फायबरच्या कंपनीमध्ये कार्यरत होते, त्यामुळेच सागर मोरे यांचा जन्म पुण्यातच झाला। पुढे डिप्लोमा मेकॅनिकल पूर्ण करताच एसकेएफ या कंपनीमध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली। मात्र हा जॉब करीत असतानाच सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री सुद्धा त्यांनी घेतली। एकंदरीतच डिग्री पूर्ण करीत असतानाच हा तरुण प्लंबिंग, पेंटिंग, इलेक्ट्रिकल अशा सर्वच कामांचा अनुभव घेत एसकेएफ मध्ये जॉब करीत होता। पुढे 2018 मध्ये रिनोव्हेशन अँड क्रिएशन या नावाने त्यांनी आपल्या नवीन आस्थापनाची बांधणी केली आणि पुढे सातत्याने इंटेरियर क्षेत्रात काम करायला सुरुवात केली। मुळात उर्वी हे त्यांच्या मुलीचं नाव आणि तिच्या नावानेच सुरू केलेला हा व्यवसाय आता 8 वर्ष पूर्ण करतो आहे। या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक घरांना त्यांनी आकार दिला। ग्राहकांच्या नीटनेटक्या आणि परिपूर्ण घरांचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं। त्यांनी अनेक घरं सजवली तर अनेक आस्थापनांचं इंटेरियर करीत त्यांच्या व्यवसायाला रचनात्मक सौंदर्य मिळवून दिलं। आज रोजी सागर मोरे यांच्या उर्वी इंटेरियर्स या कंपनीमध्ये 13हून अधिक जण काम करतायत, तर 51हून अधिक कामगार हे उर्वी इंटेरियर्सशी या ना त्या मार्गाने जोडले गेले। उर्वी इंटेरियर्स आज 100 आनंदी व समाधानी कस्टमरचा टप्पा पूर्ण करीत आहे। एकंदर 100हून अधिक साईट पूर्ण झालेल्या असल्या तरी एकाच वेळी अनेक साईटवरती त्यांचे काम चालू आहे। सातत्य, मेहनत, चिकाटी आणि त्याचबरोबर कल्पक डिझाईन्सचा वापर करत त्यांनी आपल्या व्यवसायाला आकार दिला आहे। इंटेरियर मधील केवळ फर्निचरच नाही तर इलेक्ट्रिकल, प्लंबिंग, पेंटिंग यापासून प्रत्येक गोष्टींचा ते अंतर्भाव करतात। एका बाजूला अत्यंत सुंदर असं पीओपीचे छत निर्माण करतात, तर फर्निचरच्या माध्यमातून घरातील प्रत्येक खोलीमधील प्रत्येक कानाकोपऱ्याला अत्यंत सुंदररित्या सजवतात। ए पासून झेड पर्यंत प्रत्येक गोष्ट जी इंटेरियरच्या अंडर येते ती उर्वी इंटेरियर्स पूर्ण करतात। एका बाजूला इंटेरियरचे काम करीत असतानाच ते आपले सामाजिक भान देखील जोपासतात। पिंपरी चिंचवड मधून जेव्हा ज्ञानोबा तुकोबांच्या पालखी पुढे पंढरपूरकडे दर्शनास निघतात, त्यावेळेला 3000हून अधिक वारकऱ्यांना ते दरवर्षी अन्नदान करतात। तर आपल्या गावची नाळ जोडत कुळकजाई मधील विद्यार्थ्यांना त्यांनी गणवेश वाटप केला आहे, तर त्या शाळेतील शिक्षकांना सुद्धा गणवेशाचं वाटप करीत आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्याला आमचा सलाम आहे आणि इथून पुढे नवनवीन क्षितिजे खुणावत असताना नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा।